यानंतर एक ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय ती म्हणजे बदलापुरात एका प्रतिष्ठित शाळेत लहानग्या विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात शाळेतील कर्मचारी अक्षय शिंदेला आता अटक झाली आहे। हे प्रकरण समोर आल्यानंतर नागरिक आक्रमक झाले। यावरून काल बदलापुरामध्ये तीव्र निदर्शनं झाली। दुसऱ्या दिवशी सुद्धा या घटनेचे पडसाद उमटताना दिसतायत। दरम्यान आरोपी अक्षयनं गुन्हा कबूल केला असून कोर्टानं त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे। यावेळेस काही अज्ञातांनी अक्षय शिंदेच्या घरात घुसून तोडफोड केल्याचं कळतंय। हल्लेखोरांनी घरातील साहित्याची तोडफोड केली। सिलिंगवरील फॅनचे पाते सुद्धा त्यांनी वळवलेत, तर घरातील खेळणी आणि टॉयज सुद्धा तोडल्याचं कळतंय। आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी अक्षयनं 3 लग्न केली होती, मात्र त्याची एकही पत्नी त्याच्यासोबत राहत नव्हती अशी माहिती आता तपासातून समोर आली आहे। तर यानंतर पुन्हा पाहूयात काही झटपट बातम्या। एमपीएससी तर्फे राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑगस्ट रोजी होते। कृषी सेवेतील 258 पदांचा समावेश याच परीक्षेत करण्याची स्पर्धा परीक्षार्थ्यांची मागणी आहे। याबाबत आज एमपीएससीची बैठक होणार असून कृषी सेवेच्या 258 पदांबाबत काय निर्णय होणार याकडे लक्ष लागलंय। बदलापूरमधील अत्याचाराच्या घटनेनंतर पोलिसांनी आपल्या पोलीस ठाणे हद्दीतील सर्व शाळांच्या शिक्षकांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्याशी संवाद साधला। प्रत्येक शाळेने अधिकाधिक सीसीटीव्ही विद्यार्थ्यांच्या चलत मार्गावरती बसवावेत अशा सूचना कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी केल्या आहेत। देशात गेल्या वर्षी 10वी आणि 12वीच्या परीक्षेत 65 लाखांहून अधिक विद्यार्थी नापास झाले। केंद्रीय शिक्षण मंडळापेक्षा राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षांमध्ये नापास होणाऱ्यांचं प्रमाण हे अधिक आहे असं केंद्रीय शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय। रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे 17 ते 20 ऑगस्ट या 4 दिवसांमध्ये प्रवाशांची तुडुंब भरलेल्या एसटी गाड्या महामंडळाला 121 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले। विशेष म्हणजे 20 ऑगस्टला एका दिवशी तब्बल 35 कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळाले। यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न आहे। बलात्कार प्रकरणावरून उच्च न्यायालयानं पोलिसांना फटकारलंय। लोकांनी आवाज उठवल्यानंतर महाराष्ट्र पोलीस महिला आणि मुलांवरील गुन्ह्यांची चौकशी करणार का? जोपर्यंत लोक विरोध करत नाही तोपर्यंत तुमचा विभाग तपास करणार नाही का? असे संतप्त सवाल पोलिसांना विचारण्यात आले आहेत। महाराष्ट्र सरकारने प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाची स्थापना केली आहे। भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आली आहे। प्राधिकरणावर सहअध्यक्ष म्हणून साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि विशेष निमंत्रित सदस्य म्हणून विजय नायडू यांचा देखील समावेश करण्यात आला आहे। बुलढाण्याच्या पिंपळगाव राजा येथील ग्रामपंचायतीला कुलूप असल्यानं ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय। ग्रामपंचायत बंद असल्यानं अनेकांची कामं रखडली आहेत, त्यामुळे गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते आहे। बुलढाण्यातील जळगाव जामोदमध्ये पूरग्रस्त नसतानाही काही नागरिकांना मदत मिळाली आहे, मात्र प्रत्यक्षात ज्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झाले अशा लोकांना मात्र मदत मिळालेली नाहीये। त्यामुळे कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचा आरोप करत नुकसानग्रस्तांनी तहसील कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलंय। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील पारुंडी गावामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहक सेवा केंद्रात महिलांची आर्थिक लूट सुरू आहे। केंद्र चालकाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी आलेल्या महिला लाभार्थ्यांकडून प्रत्येकी 30 रुपये घेतले जात आहेत। पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी आंदोलनामध्ये आता आमदार रोहित पवार यांनी ही उडी घेतली आहे। जोपर्यंत एमपीएससी आयोग परिपत्रक काढून परीक्षार्थ्यांच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत मी सुद्धा इथून उठणार नाही असा आक्रमक पवित्रा रोहित पवार यांनी घेतलाय। सोलापूर रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेत चढणाऱ्या तरुणाचा थोडक्यात जीव वाचला। रेल्वेत चढत असताना तरुणाचा तोल गेला आणि तो खाली पडला। लोहमार्ग पोलिसांनी तातडीने धाव घेत रेल्वे आणि फाटकाच्या गॅपमधून त्याला बाहेर काढलं। बचावाचा हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। मॉर्निंग वॉकला गेलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्यात आल्याची घटना ही वाशिममध्ये घडली आहे। वृद्ध महिलेला खाली पाडून चोरट्यानं गळ्यातील 4 तोळ्याची जवळपास 3 लाखांची सोनसाखळी लंपास केली आहे। दरम्यान दिवसाढवळ्या अशा प्रकारच्या चोरीच्या घटना घडत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय।